Good morning, students. Our next topic in the chapter cardiovascular system. The next topic is anemia. Okay, anemia. It is one of the problem of blood related to the blood. Okay, so anemia कशाला बोललं जातं? Deficiency of hemoglobin or RBCs means red blood cells in the blood. Anemia म्हणजे काय? जे ब्लडमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे, हिमोग्लोबिन म्हणजे जे रेड ब्लड आहेत त्याचं प्रमाण कमी होणे, त्याला ॲनिमिया बोललं जातं. ओके, हा प्रॉब्लेम ब्लडशी रिलेटेड आहे. कॉझेस अनबॅलन्स डाएट विथ डिफिशियन्सी ऑफ आयर्न अँड फॉलिक ॲसिड. आयर्नचं प्रमाण, आयर्न इट इज वन ऑफ द मिनरल. ओके, हे एक मिनरल आहे ज्याचं प्रमाण आपल्या डाएटमध्ये कमी होणे, आपण हे न खाल्ल्यामुळे, लोह आपल्या आहारामध्ये न मिळाल्यामुळे, किंवा फॉलिक ॲसिड दॅट इज विटॅमिन B10. ओके, हे फॉलिक ॲसिड म्हणजे काय आहे? विटॅमिन B10. सो याचं आपल्या आहारामध्ये कमतरता असल्यामुळे हिमोग्लोबिनचे लेवल वाढत नाही, RBCs तयार होत नाही. इन्फेक्शन ऑफ हुकवर्म्स, जे वर्म इन्फेस्टेशन आहे त्यामध्ये हुकवर्मचं प्रमाण आपल्या इंटेस्टाईनमध्ये वाढल्यामुळे हिमोग्लोबिन कमी होण्याचे चान्सेस असतात. ओके, सो हे हुकवर्म्स जे आहेत हे हुक टाईप असतात, जे आपल्या आतड्यांना चिटकून बसतात. ओके, त्यांना हुक असतात म्हणून याला हुकवर्म बोललं जातं. आणि हे हुक आतड्यांमध्ये आतमध्ये इन्सर्ट करून ते आतड्यांना एकदम चिटकून बसतात आणि आतड्यांमध्ये जे ब्लड असतं, ओके, जे ब्लड सप्लाय असतो ते ब्लड ते त्यावरती हे हुकवर्म्स जगतात. ओके, सो त्यामुळे आपल्या शरीरातलं जे RBCचं प्रमाण आहे हुकवर्ममुळे कमी होतं. ओके, सो वन ऑफ द रिझन इन्फेक्शन ऑफ हुकवर्म्स. देन एक्सेसिव्ह मेन्स्ट्रुएशन. जर मेन्स्ट्रुएशन पिरियड्समध्ये जास्त प्रमाणात ब्लिडिंग झालं तर अशामुळेही हिमोग्लोबिन लेवल कमी होऊ शकतं. और ब्लिडिंग ड्यू टू पाईल्स. मूळ व्याधामध्ये जर पाईल्समध्ये ब्लिडिंग झालं संडासाच्या वाटेतून तर अशामुळेही, आणि ते आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केला आणि त्याला ब्लिडिंगवरती कंट्रोल केलेला नाही तर अशामुळे हिमोग्लोबिन लेवल कमी होऊ शकते. देन नेक्स्ट रिझन इज क्रॉनिक डिसीज. जर क्रॉनिक कंडिशन असेल ट्युबरक्युलोसिस सारखी तर अशामुळेही हिमोग्लोबिन लेवल कमी होऊ शकते. बोन मॅरो डिसीजेस. बोन मॅरो डिसीज असेल, बोन मॅरोमध्ये हे RBCs WBCs तयार होतात. ओके, हे तुम्ही कशामध्ये शिकलं? आपण हे ॲनाटॉमी फिजिओलॉजीमध्ये प्रायमरी हेल्थ प्रमोशनमध्ये आपण हे टॉपिक बघितलेले आहेत. जे बोन मॅरोमध्ये काय तयार होत आहे? रेड ब्लड सेल्स आणि व्हाईट ब्लड सेल्स तयार होतात. ओके, सो हे बोन मॅरोमध्ये हे तयार न झाल्यामुळे, बोन मॅरोचं काही डिसीज असल्यामुळे, जसं बोन मॅरो कॅन्सर या प्रकारचे ल्युकेमिया यासारखे आजार असल्यामुळे काय होतं? हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं शरीरातलं. जॉईंट इन्फ्लमेशन. जॉईंट इन्फ्लमेशनमुळे बोन मॅरोला इन्फेक्शन होतं आणि बोन मॅरोमध्ये जे RBCs असतात ते प्रोडक्शन होत नाही आणि त्यामुळेही हिमोग्लोबिन लेवल वाढत नाही. ठीक आहे. हेरिडेटरी डिसीजेस लाईक थॅलेसेमिया. हेरिडेटरी डिसीजेस असेल, सिकल सेल एनिमिया किंवा थॅलेसेमिया, यामध्ये काय होतं? जे आपले ब्लड सेल्स आहेत ते ब्लड सेल्स रेग्युलरमध्ये फॉर्म होत नाहीत, त्याचं मल्टिप्लिकेशन होत नाही आणि त्यामुळे काय होतं? आपल्या ब्लडमध्ये जे सेल्सचं प्रमाण आहे, जसं WBC आहे, RBCs आहेत, प्लेटलेट्स आहेत, या सर्वांचं प्रमाण कमी होतं. त्या कंडिशनला आपण बोलतो थॅलेसेमिया. ओके, सो अशा पेशंटमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन देण्याशिवाय दुसरे काही पर्याय नसतो. ओके, सिकल सेल एनिमिया. सिकल सेल एनिमिया म्हणजे जे RBCs नॉर्मली ज्या शेपमध्ये असतात त्या शेपमध्ये फॉर्म न होता इरेग्युलर शेपमध्ये फॉर्म होतात आणि मॅच्युअर न होता इमॅच्युअर राहतात आणि त्यामुळे काय? सिकल सेल एनिमियासारखा आजार होतो आणि हे हेरिडेटरी प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे. ब्लड ट्रान्सफ्युजन. जर आपण ब्लड क्रॉस मॅच न करता पेशंटला ट्रान्सफ्युजन दिलं तर अशामुळे काय होतं? हिमोलायटिक ॲनिमियासारखे आजार होतात. ओके, जॉन्डिस, हिमोलायटिक ॲनिमियासारखे आजार होतात आणि हे त्या पर्सनला प्राणघातक ठरू शकतात. ठीक आहे. ही सर्व रिझन्स आहेत ॲनिमियाची. कळलंय? ॲनिमिया म्हणजे
deficiency of hemoglobin or iron in the blood. That term is known as a anemia. And the causes of anemia are unbalanced diet with deficiency of iron and folic acid, it means mineral and vitamin B10, infection of hookworms, excessive menstruation, पिरियड्सच्या वेळेला जास्त प्रमाणात ब्लड जाणे, और ब्लिडिंग ड्यू टू द पाइल्स, मूळ व्याधामुळे पाइल्समधून ब्लिडिंग होणे, ओके, मूळ व्याधातून ब्लिडिंग होणे, क्रॉनिक डिसीज लाईक tuberculosis, bone marrow abnormalities, joint inflammation, hereditary diseases like thalassemia and sickle cell anemia, blood transfusion means incomplete or irregular transfusion means without cross matching आपण जर ब्लड दिलं तरीही अॅनिमियासारखी कंडिशन उद्भवू शकते. सायन्स अँड सिम्पटम्स इंक्लूड पेलनेस ऑफ द स्किन, नेल्स अँड जो कॉर्निया आहे आपल्या डोळ्याचा, जो व्हाईट पार्ट आहे तो एकदम पेल पडतो, जे आयलिड्स आहेत आतल्या बाजूला पूर्ण पेल पडतात. ओके, सायन्स सिम्पटम्समध्ये काय होत आहे? पेलनेस ऑफ स्किन, नेल बेड्स, टायर्डनेस, माणसाला खूप थकल्यासारखं वाटतं, जेव्हा हिमोग्लोबिन शरीरातलं कमी होतं तेव्हा थकल्यासारखं होतं, विकनेस होतो, ब्रेथलेस होतो. का? कारण हे जे आरबीसीज आहेत त्याचं प्रमाण कमी होतं. आरबीसीचं काम काय आहे? ऑक्सिजन सप्लाय करणे, ओके, शरीराला. सो जर आरबीसीच नाही राहत तर ऑक्सिजन सप्लाय पण होऊ शकत नाही, त्यामुळे हा पर्सन काय होतो? ब्रेथलेस होतो. ओके, नेक्स्ट विकनेस, टॅकिकार्डिया होऊ शकतो, स्वेलिंग ऑन द अँकल्स, पायाला सूज येऊ शकते. ठीक आहे, हे सर्व काय आहेत? सायन्स अँड सिम्पटम्स. पेलनेस ऑफ स्किन, नेल बेड्स, टायर्डनेस, टॅकिकार्डिया, ब्रेथलेसनेस, विकनेस अँड स्वेलिंग ओव्हर द अँकल्स. नाउ द ट्रीटमेंट फॉर ॲनिमिया. ॲनिमियासाठी ट्रीटमेंट काय असणार आहे? गिव्ह आयर्न अँड फॉलिक ॲसिड टॅबलेट्स. यासाठी पहिलं प्रेफरन्स असणार आहे आयर्न अँड फॉलिक ॲसिड टॅबलेट्स चालू करणे पेशंटला. ओके, अँड कंटिन्यू देन फॉर 3 months. जर त्याप्रमाणे त्या पर्सनचं चेकअप करायचं आहे. ओके, ब्लड टेस्टिंग करायची आहे. जर 3 महिन्यापर्यंत कंपल्सरी आयर्न अँड फॉलिक ॲसिडच्या टॅबलेट चालू ठेवायच्या आहेत. न्यूट्रिशियस डाएट इंक्लुडिंग ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, सीजनल फ्रूट्स, पल्सेस, मीट, लिव्हर अँड एग्स एक्सेट्रा. न्यूट्रिशनल डाएट, बॅलन्स डाएट पर्सनला द्यायचं आहे आणि त्यामध्ये काय काय इन्क्लूड करायचं आहे? लिफी व्हेजिटेबल्स, मीट, लिव्हर, एग्स अँड seasonal fruits and pulses. Okay, then testing for a malaria and then its proper treatment. In case of any other serious diseases, refer the patient to primary health care center. Okay, जर काही सिरियस कंडिशन असेल तर अशा पर्सनला PSCला रेफर करायचे. ड्युरिंग द प्रेग्नन्सी रिकमेंडेड 1 आयर्न टॅबलेट अँड फॉलिक ॲसिड टॅबलेट डेली. जेव्हा प्रेग्नन्सी राहते एखाद्या लेडीला तर अशा वेळेला आयर्न अँड फॉलिक ॲसिडच्या टॅबलेट दिल्या जातात, कारण तिचा शरीरातला जो ब्लड सप्लाय आहे तो तिच्या फिटसला होतो, म्हणजे तिच्या पोटामध्ये जे बाळ आहे त्यालाही तो ब्लड सप्लाय होत असतो. आणि हा पुरेशा प्रमाणात होण्यासाठी जे प्रेग्नंट वुमन असते तिला फॉलिक ॲसिड आणि आयर्नच्या टॅबलेट चालू केल्या जातात. ठीक आहे, इन केस ऑफ मेनोरेजिया और एनी अदर हेमरेज रेफर टू द डॉक्टर्स प्रॉपरली. जर काही प्रॉब्लेम होत असेल, मॅनोरेजिया म्हणजे ब्लिडिंग, एक्सेसिव्ह ब्लिडिंग ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन. ओके, जर मेन्स्ट्रुएशनमध्ये खूप एक्सेसिव्ह ब्लिडिंग आणि क्लॉट्स जायला लागले तर अशा पर्सनला गायनेकोलॉजिस्टला रेफर करायचं आहे. ओके, अँड अदर कुठल्या कंडिशन्स असतील लाईक पाइल्स, ओके, हॅमरॉइड्स, सो अशा कंडिशनमध्ये ही डॉक्टर्सना रेफर करायचं आहे अशा पेशंटला. ठीक आहे, सो ट्रीटमेंटमध्ये आपण काय काय बघितलं? ट्रीटमेंटमध्ये काय काय इन्क्लूड करायचं? आयर्न अँड फॉलिक ॲसिडच्या टॅबलेट पेशंटना देणं महत्त्वाचं आहे अप टू 3 months. देन न्यूट्रिशियस डाएट इंक्लूड ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, सीजनल फ्रूट्स, पल्सेस, मीट, लिव्हर, एग एक्सेट्रा. ओके, जर प्रेग्नंट लेडी असेल तर अशा प्रेग्नंट लेडीमध्ये आयर्न अँड फॉलिक ॲसिडच्या टॅबलेट डेली देणं गरजेचं आहे. देन टेस्टिंग द मलेरियल टेस्ट. Why? Because
इन मलेरिया प्लेटलेट्सचं प्रमाण कमी होऊन लागतं आणि प्लेटलेट्सचं प्रमाण कमी झालं की कुठल्याही साईडने ब्लिडिंग होण्याचे चान्सेस असतात. ओके, म्हणून काय करायचं आहे, टेस्टिंग फॉर मलेरिया. In case of any other serious disease, refer the patient to the PSC. Then in case of menorrhagia and excessive bleeding conditions, so refer the patient to doctors properly. Okay, so this is all about the anemia. Anemia बद्दल आपण बघितलं, ॲनेमियाची कारणं काय आहेत, ॲनेमियाचे साइन सिम्पटम्स काय आहेत आणि यावरती ट्रीटमेंट काय आहे. ठीक आहे, ॲनेमिया म्हणजे काय, हिमोग्लोबिन दॅट इज RBCs म्हणजे रेड ब्लडचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी होऊन जाणे किंवा आयर्नचं प्रमाण कमी होऊन जाणे, लोहाचं प्रमाण कमी होऊन जाणे, त्याला बोलतात ॲनेमिया. ठीक आहे, आणि ही ॲनेमियाची कारणं काय काय आहेत, अनबॅलन्स डाएट विथ the deficiency of iron and folic acid, infection of hookworms, excessive menstruation or bleeding due to piles, chronic diseases, example tuberculosis, bone marrow abnormalities, joint inflammation, hereditary diseases like thalassemia, sickle cell anemia, blood transfusion problems like without cross matching giving the blood to the patient, signs and symptoms like paleness of the skin, nail beds and eye surface, etc. The tiredness, tachycardia, breathlessness, weakness, swelling on the ankles, nausea, vomiting is one of the sign and symptoms. Okay, and the treatment include give a iron and folic acid tablet to the patient up to the 3 months. Then in pregnant lady give daily iron and folic acid tablet, one tablet. Then in serious condition refer the patient to primary health care. Okay, give nutritious diet to the patient, means diet include green leafy vegetables, seasonal fruits, pulses, then meat, liver and eggs. Understand? Then in menorrhagic condition, excessive bleeding during menstruation, refer the patient to gynecologist, and other bleeding condition refer the patient to the hospital for the next treatment. And in testing for next treatment is testing for malaria, because in malaria there is a low platelet level, and because of the platelet level low, the bleeding chances is more. So testing for malaria, सो हे सर्व कारणं आहेत, साइन सिम्पटम्स आहेत, आणि दिस इज द ट्रीटमेंट फॉर ॲनिमिया. कळलंय? ही सर्व ट्रीटमेंट आपण ॲनिमियाची बघितली आहे. नेक्स्ट आपण टॉपिक बघूया